स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 5व्या भागामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द क्वाड्रेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन करत असताना म्हणजे त्याच्या मधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढत असताना मीन्स टू गेट द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण मागच्याच भागामध्ये पाहिलाय फॉर्म्युला x is equal to minus b plus minus root b square minus 4ac divided by 2a. यातला जो b square minus 4ac आहे त्याला आपण डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट असं संबोधलेलं आहे मागच्या भागामध्ये. आणि या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या फॉर्म्युल्याचा वापर करत असताना सर्वप्रथम दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून आपल्याला ए, बी आणि सी मिळवावे लागत होते कम्पेअर करून कुणाशी जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनची. आणि मग आपलं जे आन्सर आहे ते ह्या डेल्टाला या ठिकाणी ठेवून आणि बाकीच्या व्हॅल्यूज ठेवून आपण अल्फा आणि बीटा असे दोन रूट्स मिळवत होतो. रूट्स म्हणजे काय तर दिलेल्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी की आपल्याला दोन ठिकाणी मिळत होती. एकीला आपण अल्फा असं कन्सिडर केलं होतं किंवा संबोधलेलं होतं आणि दुसरी व्हॅल्यू म्हणजे बीटा, दुसरं तिचं रूट. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे आन्सर्स आहेत म्हणजे रूट्स आहेत त्या रूट्स मिळण्याच्या 3 शक्यता असतात आणि त्या शक्यता ह्या टोटली डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यावर डिपेंड असतात. त्या कशा आपण पाहूया. तर त्यातली पहिली शक्यता अशी असते की दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो डिस्क्रिमिनंट मिळणार आहे तो इक्वल टू 0 असू शकेल. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असा जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा द रूट्स आर रियल अँड इक्वल. म्हणजे तुम्हाला अल्फा आणि बीटा ह्याच्या दोन व्हॅल्यूज मिळणार आहेत त्या दोन्ही सारख्याच असणार आहेत. केव्हा? जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असा तुम्हाला डिस्क्रिमिनंट मिळणार आहे. दुसरी शक्यता अशी आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac मे बी ग्रेटर दॅन 0 इट इज ग्रेटर दॅन 0. तर मग आपल्याला जे रूट्स मिळणार आहेत अल्फा आणि बीटा द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत ज्या की एकमेकांपेक्षा टोटली वेगळ्या असणार आहेत. तिसरी अशी शक्यता आहे की तुम्हाला तो डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 मिळणार आहे. आता लेस दॅन 0 म्हणजे एखादी व्हॅल्यू जर रूट मध्ये आहे आणि ती निगेटिव्ह आहे तर आपल्याला त्याचं रूट काढता येत नाही. इट इज नॉट पॉसिबल. सो द रूट्स आर नॉट रियल. पहा पुन्हा एकदा, जर तुमचा डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आला तर द रूट्स आर रियल अँड इक्वल म्हणजे अल्फा आणि बीटा दोन्हीही सेमच व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. दुसरी शक्यता अशी आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 तर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. अल्फा साठी वेगळी आणि बीटा साठी वेगळी. तिसरी पॉसिबिलिटी अशी आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 तर द रूट्स आर नॉट रियल. नेचर ऑफ द रूट्सचे आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. त्यामधील पहिलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. तर या नेचर ऑफ द रूट डिटरमाइन करत असताना पहिली पायरी लिहायची आपण कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. आता यामध्ये जनरल फॉर्म काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा?
ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू काय आहे? इट इज 1. b ची व्हॅल्यू काय आहे? -4 आणि c ची व्हॅल्यू काय आहे? +4 4 इट इज. जर आपण डिफरंट काढला b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर म्हणजे -4 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इज 1 इंटू c इज 4. So -4 square is 16. -4 into 1 4 4 4 is a 16. 16 minus 16 it is 0. पहा आता हा आहे आपल्याला इक्वल टू 0 मिळाला आहे म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. Hence the roots are real and equal. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये पण आपली पहिली स्टेप काय असली पाहिजे? कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय आढळते आपल्याला? 1. a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to 9. Okay. Discriminant calculate करूया. b square minus 4ac delta is equal to b square minus 4ac is equal to b square means it is 2 square minus 4 into a is 1 into c is 9. 2 square is 4. Okay. Minus 4 1 is 4, 4 9 is 36. So here 4 minus 36, how much it is? It is minus 32. See, you got delta minus 32. म्हणजेच काय? b square minus 4ac is less than 0. b square minus 4ac less than 0. So the roots are not real. नेचर ऑफ रूट्सचा आणखीन एक एक्झाम्पल आपण पाहूयात. 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. येस, आपली पहिली पायरी काय आहे? कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आपण कंपेअर करूया. a ची व्हॅल्यू काय आहे? इट इज 2. b ची व्हॅल्यू आहे -7 आणि c ची व्हॅल्यू आहे 2. डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac is equal to what is the value of b? It is -7. -7 square minus 4 into what is a? 2 into c 2 -7 square is 49 minus 4 2 is 8. 8 2 is 16. Yes, what is the subtraction here? It is 33. It is greater than 0. So, b square minus 4ac greater than 0. Hence, the roots are real and unequal. यापूर्वी आपण पाहिलं की रूट्सला आपण अल्फा आणि बीटा असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला जो व्हेरिएबल आहे, समजा तो x आहे, तर त्याला आपण अल्फा हे एक रूट आणि दुसरं म्हणजे बीटा असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे काय, तर तुम्हाला x इज इक्वल टू अल्फा मिळालेला एक व्हॅल्यू आणि दुसरी आहे बीटा. ओके, तर हा जो अल्फा आहे, जर मी लेफ्टला आणला x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा, जर तो लेफ्टला आणला तर दॅट विल बिकम मायनस.
तो मायनस होईल आणि राईट साइडला काय राहील 0. म्हणजे x मायनस अल्फा इज इक्वल टू 0. त्याचप्रमाणे x मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता पहा x मायनस अल्फा पण 0 आहे आणि x मायनस बीटा पण 0 आहे. तर मग या दोन्हींचा प्रॉडक्ट हा सुद्धा काय असणार आहे 0च असणार आहे. 0 into 0 दॅट इज 0. तर ही जी पहिली ब्रॅकेट आहे x मायनस अल्फा ही ना आपण दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात. तर x इंटू ही सेकंड ब्रॅकेट हा मायनस अल्फा इंटू सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. ओके, x इंटू x स्क्वेअर मायनस x इंटू बीटा x बीटा मायनस अल्फा इंटू x that is x alpha minus alpha into minus beta it is plus alpha beta is equal to 0. आता तुम्ही जर या स्टेप मध्ये नीट लक्ष दिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी मिडल टर्म आहे ह्या दोन टर्म्स मायनस एक्स बीटा आणि मायनस एक्स अल्फा यांच्यामधून आपण x कॉमन घेऊ शकतो. म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस पण कॉमन घेता येईल आपल्याला. मायनस कॉमन घेऊया. ब्रॅकेट मध्ये काय राहिला अल्फा प्लस बीटा आणि इंटू हा व्हेरिएबल एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. याचा उपयोग आपण एक फॉर्म्युला टू गेट द क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा आपल्याकडे अल्फा आणि बीटा असे दोन रूट्स उपलब्ध असतील तेव्हा याचा आपण आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवण्यासाठी वापर करू शकतो. आता आपण अल्फा आणि बीटा या दोन रूट्स वरून काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मिळवूया. त्यातलं पहिलं एक्झाम्पल म्हणजे 0 and 4 म्हणजे एक रूट आहे अल्फा 0 आणि दुसरं आहे बीटा 4. आता अल्फा 0 आणि बीटा 4 आत्ताच आपण एक फॉर्म्युला पाहिला की समजा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा व्हेरिएबल आहे x. तर मग एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 0 प्लस बीटा 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर आता पहा मायनस 0 आणि 4 यांची ऍडिशन किती आली 4 इंटू एक्स प्लस 0 इंटू 4 म्हणजे 0च नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 अँड दॅट इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशाच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात. अल्फा इज इक्वल टू 3 आणि बीटा इज इक्वल टू मायनस 10 अशा व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. व्हॉट इज द फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फाची व्हॅल्यू काय आहे 3 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे मायनस 10 इंटू एक्स प्लस अल्फा 3 इंटू बीटा मायनस 10 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस आता 3 प्लस मायनस 10 यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होणार आहे आणि ते सबट्रॅक्शन असेल मायनस 7 इंटू एक्स 3 into minus 10 it is minus 30 is equal to 0. So x square minus minus plus 7x minus 30 is equal to 0 and this is the required quadratic equation. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. अल्फा दिलेला आहे 2 minus root 5. अल्फा इज इक्वल टू 2 minus रूट 5 आणि बीटा दिलेला आहे 2 प्लस रूट 5. आपला फॉर्म्युला आहे
x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. So x square minus alpha ची व्हॅल्यू काय आहे या एक्झाम्पल मध्ये 2 minus root 5. ओके, प्लस बीटा ची व्हॅल्यू काय आहे 2 plus root 5 into x प्लस अल्फा अगेन ब्रॅकेट मध्ये घेऊयात आपण 2 minus root 5 into बीटा सुद्धा ब्रॅकेट मध्ये घ्यायचा आहे 2 plus root 5 is equal to 0. आता या ब्रॅकेट मध्ये लक्ष द्या, मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 यांच्यामध्ये ऍडिशन आहे, म्हणजेच त्यांची ऍडिशन किती येणार आहे 0, म्हणून आपण त्यांना कॅन्सल करू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस, आता ब्रॅकेट मध्ये पहा 2 plus 2 ऍडिशन इज 4 into x. आता या ब्रॅकेटच्या मल्टिप्लिकेशन कडे जाऊयात आपण. प्लस आपल्याला असं दिसतं की a मायनस बी इंटू ए प्लस बी या फॉर्मॅट मध्ये त्या दोन्ही ब्रॅकेट्स आहेत. पहा नीट, a मायनस बी म्हणजे 2 minus root 5 इंटू ए प्लस बी म्हणजे 2 plus root 5. अशा वेळेस त्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी a म्हणजे आहे 2 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे रूट 5 स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 मायनस रूट 5 चा स्क्वेअर येईल 5 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 आणि मायनस 5 यांचं ऍडिशन होईल -1 इज इक्वल टू 0. And this is the required quadratic equation.